विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील स्वराज्य रिक्षा संघटना विटा शहर संलग्न जिल्हा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 22 जून रोजी विटा शहरात या शहरातील सर्व रिक्षा चालक व मालक यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय रामभाऊ पाटील सह सांगली जिल्हा रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज अध्यक्ष, उपाध्यक्ष सह सदस्य पदांची निवड करण्यात आली। यावेळी स्वराज्य रिक्षा संघटना विटा शहर संलग्न जिल्हा सांगली विटा शहर निवडी जाहीर करण्यात आला। खानापूर तालुका अध्यक्षपदी सुनील गडदरे तर उपाध्यक्षपदी हनुमंतराव मंडले यांची सर्व रिक्षा चालक मालक संघटना यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना श्री रामभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड पार पडली। यावेळी खानापूर तालुका कार्याध्यक्ष विटा शहर म्हणून करण तोरगळे यांची निवड करण्यात आली। तसेच विटा शहर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून किरण कुरकुटे, उपाध्यक्षपदी मारुती कदम, धनाजी साळुंखे यांचीही निवड जाहीर करण्यात आली। तर स्वराज्य रिक्षा संघटनेचे खजिनदार विटा शहर पोपट चव्हाण यांची निवड करण्यात आली। विटा शहर सचिवपदी धनाजी गिड्डे, अमोल भगत यांची निवड झाली। संघटक विटा शहर म्हणून सचिन जाधव, सूरज कांबळे यांची निवड करण्यात आली। तसेच स्वराज्य रिक्षा संघटना विटा शहर संलग्न जिल्हा सांगली सल्लागारपदी सुधीर लाटणे, सुधाकर भिंगारदेवे, तुकाराम भिंगारदेवे या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली। यावेळी या संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील सह सर्व पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ पत्रकार, सत्तरकन नागरिक, स्वयंसेवी सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र विटा शहर शिराज शिकरगार यांचाही सत्कार सांगली जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते विटा शहरातील सर्व रिक्षा चालक मालक संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी विटा शहरातील खानापूर तालुक्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी आपल्या समस्या जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्या समोर मांडल्या। ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या जातील। मी तुमच्या पाठीशी आहे। तसेच सर्व रिक्षा चालकांनी आपले कामकाज सुरू ठेवा। कोणालाही घाबरण्याचं काही कारण नाही। रीतसर सर्व कागदपत्र जवळ ठेवा। तसेच राहिला आरटीओचा प्रश्न, या संदर्भात नक्कीच तोडगा लागेल। तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे असा विश्वास सर्व रिक्षा चालक मालक यांना अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी दर्शवला। विटा शहर अध्यक्ष म्हणून किरण कुरकुटे यांची पुन्हा एकदा निवड झाल्याने त्यांच्या कामाची पोचपावती योग्य असल्याचं व त्यांचे काम करण्याची पद्धत उत्कृष्ट असल्याने त्यांच्याकडे पुन्हा विटा शहर अध्यक्ष म्हणून देण्यात आला। रामभाऊ पाटील यांनी रिक्षा चालक मालक यांच्या मुलींना 70% पेक्षा जास्त मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप केलं। आजपर्यंत शासनाने आपल्याला कोणतीच मदत केली नाही, पण आपण सांगली जिल्हा रिक्षा संघटनेच्या वतीने बंद पुकारला होता। त्यावेळी सर्वात जास्त खानापूर तालुक्यातील विटा शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेने आपल्याला चांगलं सहकार्य केलं व पाठिंबा दिला। त्यामुळे मंत्रालयात आपल्या या आंदोलनाची दखल आमदार महोदय यांनी घेतली व आपल्या अडचणी समस्या निवेदनाच्या माध्यमातून जाणून घेतल्या। त्यामुळे सर्वांनी एकजुटीने अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत राहावं असंही आवाहन यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष यांनी सर्व विटा शहरातील रिक्षा चालक मालक संघटना यांना केलं। यावेळी स्वराज्य रिक्षा संघटना विटा शहर संलग्न सांगली जिल्हा सदस्यपदी ही निवड करण्यात आली। यावेळी सर्वांनी एकमताने निवड मंजूर असल्याचं मत व्यक्त केलं। लाडके नेतृत्व जपणारे, संकटकाळी मदतीसाठी धावून येणारे, जे सांगली जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळतात आणि तुमच्या सर्वांच्या बरोबरीनं घेऊन तो विचार तुमच्या समोर मांडला जातो आणि तुम्हाला बरोबरीने घेऊन संघटनेतले प्रश्न सोडवले जातात। ते तुमचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून रामभाऊ पाटील साहेब
आता मी ऐकलं त्यांचं बऱ्याच काही गोष्टी अनेकांनी त्यांचे विचार या ठिकाणी मांडले की समाजकार्य करत असताना अनेक समाजामध्ये उतरत असताना समाजावरती रस्त्यावरती उतरल्यानंतर किती अडचणीला समोर जावं लागतं ते पाटील साहेबांना 100% जाणवलं असेल, पण तेवढ्यातूनही लढा देऊन आज संघटनेचं अध्यक्षपद बनवून स्वीकारणं आणि रिक्षा संघटनेला बरोबरीने घेऊन विचारधारा मांडणं हे सांगली जिल्ह्यातले एकमेव नेतृत्व मी त्यांच्याकडे बघतोय. खरं तर कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं कर्तृत्व मी आता ऐकलं. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण घरात होतो आणि आज एक व्यक्तिमत्व म्हणून तालुक्याच्या पातळीवरती समाजकार्य करत असताना आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या मदतीला जाऊन इथं रक्त गटापासून रक्त सर्वांना एकत्रित करून जमवणं आणि तिथपर्यंत पोच करणं हे कधीही सजासजी काम घडत नसतं. कारण इथं कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी आपण घरात होतो, पण आज यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये काम केलं. म्हणजे समाजकार्य करत असताना मी बी तितकं जवळीक केलंय. सर तुम्हाला मुद्दाम सांगतो, विटा शहरामध्ये हे रिक्षा चालक संघटना मी लहानपासून यांना सर्वांना बघतोय. काही या ठिकाणी वृद्ध व्यक्ती रिक्षा चालक संघटना म्हणून काम करत होते, त्यांच्या घरातले हे सर्व पदाधिकारी एकत्र काम करतात अत्यंत चांगल्यापर्यंत. सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक रिक्षा चालकांच्या संघटनेच्या मी तक्रारी ऐकल्या, अनेक रिक्षा चालकांच्या तक्रारी देण्या घेण्याच्या ऐकल्या, अनेक रिक्षा चालकांच्या दरवाढीच्या तक्रारी ऐकल्या, पण विटा शहराची तक्रार सर कधी सुद्धा कानावरती माझ्या आली नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने ही संघटना विटा शहरामध्ये आपल्या रिक्षाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने 4:15 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत आम्ही सर्वातच थांबवतो बरोबर. त्यांचं काम केलं जेव्हा क्लास आला त्या क्लासला सांगितलं बाबा थोडंसं थांबले गेट थांबतात आणि आता म्हणजे त्याचं काय विषय मला म्हणलं ते नंबर चुकला त्याचं काय प्रॉब्लेम जाता त्या आरसी बुक जे आहे त्यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकावर पहिला नंबर पडला होता MS-10G 2386 आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की नंबर चुकीचा पडला त्यावेळेला त्यांनी परत करून आणला आरटीमध्ये त्यावेळेला परत ते 23-24 करून त्याच ह्याच्यावर ते नाव आणि झाडाकडं असल्यामुळे तिकडं काम थांबलो. त्याला म्हणलं बाबा शिक्का पेपर संघटनेचा आणि माणूस संघटनेचा तो माणूस समोर आला आणि म्हणलं बोगस काय आम्ही करत नाही आणि आमच्याकडे संपन्न नाही तुमच्या हाताने केलं ते म्हणा तुम्ही आलाय त्याचं सोमवारी मी फायनल करतो. जरी सोमवारी फायनल झालं तरी त्याला गाडी मिळाला किंवा त्याची गाडी ऑनलाईन व्हावी 15 ते 20 दिवस जाते. आता 15 दिवस 20 दिवस त्याचं घर चालायला अवघड होतं. मी त्याला त्यावेळेला पण समजा सांगितलं त्यांना तुम्ही शोरूमला जावा तुमची जुनी गाडी जी लावली ती गाडी परत घ्या. नाही म्हणजे तर मला फोन करा मी तुम्हाला नवीन गाडी द्यायला लावली. आता तुमचं व्याज चालू झालं बँकेकडे बिलिंग घ्या बरोबर. त्यानंतर मग तुम्हाला सांगतो त्यानंतर मी शोरूम द्यायची गेलो एक विटालाच गाडी द्यायची पवन चितोळीची त्यासाठी मी गेलो. ते मालक म्हणलं गाडी आली 500 पाहिजे गाडी दिली मी म्हणून आपण फॅमिली घेऊन आलो ती गाडी तुम्हाला द्यायला लागणार त्यासाठी यावं मग गाडी त्यानं 500ची गाडी द्यायची घ्या. त्यावेळेला त्यांचा विषय झाला मी म्हणत ते गेली गेलाय म्हणलं त्याला गाडी द्या. त्याला म्हटलं पुढच्या सोमवारी याच्या सोमवारी उद्या काय होते बघू आपण त्याला गाडी कशी द्यायची गाडीवर कसं बसतो आपण करून बघाय बुधवार ते बुधवार पण त्यांना गाडी नवीन झाला नवीन गाडी 500 होऊ दे पेटू दे बुधवार गाडी आणि कुठे विषय राहिले आणि मोठा मुद्दा राहिला आशिकचा मुद्दा काय तुम्हाला सांगतो. पासिंगला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.